बीडच्या अंबेजोगाई येथील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रुग्णांना मोठा आधार आहे, मात्र याच रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानं बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झालंय। या प्रकरणी औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील, मिहिर त्रिवेदी, द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी या चौघांवर अंबेजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याची शक्यताही वर्तवली जात असून राज्यात त्याचं जाळं पसरलं असण्याची शक्यता फिर्यादीनं व्यक्त केली आहे। सदरील स्वामी रामानंद तीर्थ जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग्स अन्न भेसळ विभागातर्फे काही मेडिसिन्सचे नमुने रूटीन नमुने घेण्यात आले होते। अजिथ्रोमायसिन 500 ज्या टॅब्लेट्स आहेत त्याचे जे नमुने आहेत तर फूड अँड ड्रग्स विभागाला त्याच्यामध्ये बनावट आणि भेसळ आढळून आलेली आहे। त्यामुळे फूड अँड ड्रग्स विभागातर्फे मनोज भानुदास पैठणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे। सदरील फिर्यादीनुसार सुरेश दत्तात्रय पाटील, मिहिर त्रिवेदी, त्याचप्रमाणे द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर म्हणजे जे SRT मेडिकल कॉलेज इथलं जे औषध बनावट घोषित झालेलं आहे तर ते ॲझिथ्रोमायसिन कंटेंटचं आहे, अँटीबायोटिक। याबाबत औषधाचे नमुने औषध निशाने काढल्यानंतर शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये एझिथ्रोमायसिन हे घटक द्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे। या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये FIR दाखल केलेला आहे। याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, कारण याच प्रकरणी विविध ठिकाणी FIR दाखल झालेले आहेत आणि त्या दृष्टीने अंबाजोगाई येथे सुद्धा आपण FIR दाखल केलेला आहे।